हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं G2 इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे आणि आज आपण डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट थर्ड इयर मेकॅनिकल ब्रांचचा सब्जेक्ट DME याचं सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहोत. सो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे सोल्युशनसाठी. आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना येणाऱ्या एनसेम मध्ये नक्की त्याचा बेनिफिट भेटेल. सो डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट DME आणि NSM याचे रेकॉर्डेड किंवा लाईव्ह रेकॉर्डेड कोर्सेस पण अवेलेबल आहेत GT इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर. एकदम स्टेप बाय स्टेप, एकदम बेसिक पासून शिकवलेलं आहे विथ युनिट कन्व्हर्जन अँड ऑल. सो नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. जर तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता किंवा डायरेक्ट ऍप्लिकेशन वरनं सुद्धा परचेस करू शकता. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो इन सेम 2024 DME क्वेश्चन नंबर 1A होता, एक्सप्लेन द स्टेप्स फॉर डिझाईन ऑफ क्वार्टर जॉइंट. तर डिझाईन ऑफ क्वार्टर जॉइंट हा जो क्वेश्चन आला होता यामध्ये आपल्याला सर्व जे काही डिझाईन ऑफ क्वार्टर जॉइंटचे 10चे 10 फॉर्म्युले आहेत ते आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत. त्यामध्ये फिगर प्रॉपरली ड्रॉ केली पाहिजे, कारण की यावर तुम्हाला मार्क्स दिले जातील. फॉर्म्युले आपल्याला हे न्यूमरिकल मध्ये पण लागणार आहेत. सो आयदर आपल्याला न्यूमरिकलचा क्वेश्चन येतो क्वार्टर जॉइंटला किंवा आपल्याला डिझाईन प्रोसिजरचा क्वेश्चन थेरॉटिकल पार्ट मध्ये येऊ शकतो. सर ही फिगर ड्रॉ केल्यानंतर पहिला फॉर्म्युला आपल्याला द्यायचा आहे तो आहे डायमीटर ऑफ द रॉड, दॅट इज सिग्मा टी इज इक्वल टू पी अपॉन पाय बाय 4d स्क्वेअर. यामध्ये सिग्मा टी म्हणजे परमिसिबल टेन्साइल स्ट्रेस आहे, सिग्मा सी म्हणजे परमिसिबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे, त्यानंतर टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस आहे. सो हे पण आपल्याला मेन्शन केले पाहिजे. त्यानंतर थिकनेस ऑफ द क्वार्टर टी इज इक्वल टू 0.3d, डायमीटर ऑफ द स्पिगॉट और इनसाइड डायमीटर ऑफ द सॉकेट दोन्हींना पण D1 कन्सिडर केलेला आहे. So sigma t is equal to p upon pi by 4 d1 square minus d1t and sigma c is equal to p upon d1t. ह्या दोन मध्ये जो की जे काही लार्ज व्हॅल्यू असेल डायमीटरची ते आपण कन्सिडर करणार. त्यानंतर फोर्थ फॉर्म्युला आहे डायमीटर ऑफ द स्पिगॉट कॉलर d2, that is sigma c is equal to p upon pi by 4 d2 square minus d1 square. त्यानंतर फिफ्थ फॉर्म्युला आहे थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर t1, tau is equal to p upon pi d1 t1. then सिक्स्थ फॉर्म्युला आहे डिस्टन्स फ्रॉम end of slot to end of spigot, that is A, tau is equal to P upon 2 d1A. त्यानंतर outside diameter of the socket d1 तो कसा फाइंड करणार, सिग्मा टी ने is equal to P upon pi by 4 d1 square minus d1 square minus bracket d1 minus d1 t. आता ज्यावेळेस अशा टाइपचा फॉर्म्युला असेल, ज्यावेळेस तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करत असेल त्यावेळेस इथे शिफ्टचा यूज नका करू, कारण त्याने आन्सर रॉंग येत आहे. तुम्हाला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कॉन्सेप्ट यूज करून कॅल्सीमधूनच तुम्हाला आन्सर काढायचा आहे. त्यानंतर डायमीटर ऑफ द सॉकेट कॉलर d2, sigma c is equal to p upon d2 minus small d1 into t. thickness of the socket color c, tau is equal to p upon 2 d2 minus d1c. and last formula width of the quarter b, तर दोन वेळेस आपल्याला फाइंड करायचं आहे थ्रू शिअर स्ट्रेस अँड थ्रू बेअरिंग प्रेशर किंवा सिग्मा बी. त्यातून जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ते आपला काय असणार, विड्थ ऑफ द क्वार्टर असणार. तर क्वार्टर जॉइंट मध्ये बेसिकली 3 पार्ट आहेत. एक आहे सॉकेट, दुसरा आहे क्वार्टर आणि तिसरा आहे स्पिगॉट. ठीक आहे. सो ह्या 3 पार्टचे म्हणून टोटल 10 फॉर्म्युले. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असा पण येऊ शकतो की कॅल्क्युलेट द डायमेन्शन ऑफ द सॉकेट एंड, म्हणजे फक्त सॉकेटचे फॉर्म्युले आपल्याला 6 फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. सो जर तुम्ही PYQ क्वेश्चन पेपर बघितले त्यामध्ये फर्स्ट टाइमच हा थेरी क्वेश्चन आला होता क्वार्टर जॉइंटवर. जनरली याच्यावर न्यूमरिकलच येतो. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 1B, तर हा नकल जॉइंटचा आहे. सो जनरली नकल जॉइंट, क्वार्टर जॉइंट याचे न्यूमरिकल येऊ शकतात. सो नकल जॉइंट इज सब्जेक्टेड टू एन एक्सेल लोड ऑफ 25 किलोन्यूटन. एक्सेल लोड P दिलेला आहे 25 किलोन्यूटन, त्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा. त्यानंतर इट इज मेड प्लेन कार्बन स्टील 45C8, दॅट इज SYT. SYT म्हणजे काय असतो, इल्ड टेन्साइल स्ट्रेंथ. SYC म्हणजे इल्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड SYS म्हणजे इल्ड शिअर स्ट्रेंथ. सो SYT दिला आहे 380 MPa. MPa म्हणजे न्यूटन पर mm स्क्वेअर. देन डिझाइन द जॉइंट फॅक्टर ऑफ सेफ्टी 2.5. सो FOS याला आपण NF पण बोलू शकतो, दॅट इज 2.5. अज्युम द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ मटेरियल टू बी 20% मोर दॅन टेन्साइल स्ट्रेंथ. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे SYC विच इज 20% मोर दॅन SYT. 20% मोर म्हणजे काय, ऑलरेडी 100 असतो त्यामध्ये 20 ऍड करा, तो झाला 120%. आणि 120% म्हणजे काय येणार, 1.2 into SYT. ठीक आहे. देन कॅल्क्युलेट करा, SYC भेटेल. त्यानंतर अलाउएबल शिअर स्ट्रेस सांगितला आहे 0.587 ऑफ द अलाउएबल टेन्साइल स्ट्रेस ऑफ मटेरियल.
सो शिअर स्ट्रेस किती सांगितलं 0.587 ऑफ अलाउएबल टेन्साइल स्ट्रेस म्हणजे टाऊ इज इक्वल टू 0.587 येणार सिग्मा टी. 587 किती येणार सिग्मा टी. ओके. जर टाऊ शिअर स्ट्रेस बद्दल काहीही मेन्शन नसेल तर डायरेक्टली टाऊ इज इक्वल टू घ्यायचं 0.5 सिग्मा वाय टी. ओके ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये जो क्वेश्चन मध्ये आलेला आहे क्वेश्चन पेपर त्यामध्ये 0.517 आहे आणि जो मी इथे लिहिलेला आहे तो आहे 0.587. सो थोडंसं आन्सर व्हॅरी होणार आहे. इथे 517 ची ऐवजी 587 आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही हा क्वेश्चन पण सॉल्व्ह करू शकता. मॅक्सिमम आन्सर तर सेमच आहे फक्त थोडंफार चेंज होईल कारण की इथे 89 च्या ऐवजी थोडंफार व्हॅल्यू चेंज होणार आहे. तर हा फॉर्म्युला हा क्वेश्चनला मी अज्युम करून सॉल्व्ह केलेला आहे 0.587. तुम्हाला जो काही क्वेश्चन मध्ये येईल त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करा. फक्त डिझाईन प्रोसिजर किंवा स्टेप्स लक्षात ठेवा. तो पहिला फॉर्म्युला येईल सिग्मा टी इज इक्वल टू पी अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर. इथून आपल्याला सिग्मा टी माहिती आहे तो कसा काढला आपण एस वाय टी अपॉन एफ एस. एस वाय टी 380 एफ एस 2.5. सो तो येईल 152. त्यानंतर सिग्मा सी एस वाय सी अपॉन एफ एस तो आला 182 आणि टाऊ आला 89.324. तिथे व्हॅल्यू पुट केल्यानंतर डायमीटर भेटेल. इथे डायरेक्ट शिफ्ट सॉल्व्ह करू शकतात. 14.47 येत आहे. त्याला राऊंड अप करून 15 घेतलेला आहे. आता ज्यावेळेस फर्स्ट डायमीटर असेल त्यावेळेस राऊंड अप करताना मल्टिपल ऑफ 5 मध्ये करा. म्हणजे कसा जर 13 आला तर त्याला 15 घ्या, जर 16 आला तर त्याला 20 घ्या, मल्टिपल ऑफ 5 मध्ये. ठीक आहे. म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 यामध्ये. ठीक आहे. देन डायमीटर ऑफ नकल पिन फॉर्म्युला टाऊ इज इक्वल टू पी अपॉन 2 टाइम्स पाय बाय 4 इंटू डीपी स्क्वेअर. सो डीपी म्हणजे काय असते डायमीटर ऑफ नकल पिन. तिथनं टाऊ माहिती आहे, पी माहिती आहे, डीपी फाइंड करा तो येईल 13.34. आता फक्त फर्स्ट डायमीटरच्या वेळेसच मल्टिपल ऑफ 5 मध्ये राऊंड अप करायचं आहे. बाकी नॉर्मली आपला 1 नेच राऊंड अप करायचं. 13.34 आलेला आहे तर किती आन्सर येईल 14 mm. ठीक आहे. देन थर्ड फॉर्म्युला सिग्मा सी इज इक्वल टू पी अपॉन डीपी इंटू टी अँड टी इज इक्वल टू 1.25 डी. या दोन फॉर्म्युला यूज करून जी काही मॅक्सिमम असेल जी काही लार्ज व्हॅल्यू असेल ती आपल्याला कन्सिडर करायची आहे. सो थ्रू सिग्मा सी टी येत आहे 9.79 अँड थ्रू 1.25 डी टी येत आहे 18.75. त्याला राऊंड अप करून घेतलं मी 19. सो 19 आणि 10 मध्ये लार्ज व्हॅल्यू आहे 19 तर आपण ही कन्सिडर करणार. त्यानंतर फोर्थ फॉर्म्युला सिग्मा सी इज इक्वल टू पी अपॉन डीपी इंटू टी वन अँड टी वन इज इक्वल टू 0.75 डी. यामध्ये टी वन फाइंड करतोय आपण थ्रू सिग्मा सी तो येतो 4.89 अँड थ्रू 0.75 डी तो येत आहे 11.25. राऊंड अप करून घेतला मी 12. सो या दोन मध्ये पण लार्ज व्हॅल्यू आपण घेणार दॅट इज T1 इज इक्वल टू 12. देन फिफ्थ फॉर्म्युला सिग्मा टी इज इक्वल टू पी अपॉन डी मायनस डीपी इंटू टी. टाऊ इज इक्वल टू पी अपॉन डी मायनस. फॉर्म्युले दोन्ही पण सेम आहेत. ठीक आहे. फक्त सिग्मा टी थ्रू येते 23, टाऊ थ्रू येत आहे 29. सो यामध्ये पण जो लार्ज आहे ती घेणार आपण 29. अँड लास्ट स्टेप जी आहे ती फक्त आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की आपल्याला जो क्वेश्चन मध्ये जो सिग्मा टी आणि टाऊ दिलेला आहे तो सेफ आहे की नाही. जर गिवन मधील सिग्मा टी आणि टाऊ पेक्षा जर जास्त आन्सर आले तर तो सेफ नाहीये आणि जर कमी आन्सर आले तर तो सेफ आहे. तर काय फॉर्म्युला पी अपॉन 2 टाइम्स डी मायनस डीपी इंटू टी वन. याचा आन्सर येत आहे 69.44 जे आपण कॅल्क्युलेट केलंय आणि आपल्याला गिवन मध्ये आहे 152. सो 152 पेक्षा 69 हा छोटा आहे म्हणजे सेफ आहे. 4 can be safe against tensile failure. सिमिलर फॉर टाऊ याचे आन्सर सेम येणार आहे कारण फॉर्म्युला सेम आहे. सो हा पण 89 पेक्षा छोटा आहे तर मग 4 can be safe against shear failure. ठीक आहे. फॉर्म्युला नंबर 6 मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाहीये कारण ऑलरेडी आपल्याकडे सिग्मा टी टाऊ पण असतो पण आपण त्या व्हॅल्यू फाइंड करतोय की सेफ आहे की नाहीये. डिझाईन प्रोसिजर सेफ आहे की नाही ते चेक करण्यासाठी. ठीक आहे. हे नकल जॉईंट एकदम सिंपल आहे बघा. सेम टाइपचे क्वेश्चन येत असतात नकल जॉईंट मध्ये. जास्तीत जास्त थोडंफार एस वाय टी चेंज होईल, फॅक्टर ऑफ सेफ्टी चेंज होईल, पण प्रोसिजर जी आहे ती अशीच आहे. आणि बुक मध्ये किंवा मे बी तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला वेगळ्या मेथडने व्हेरीफाय करून शिकवलं असेल तर ती मेथड जरी तुम्ही अप्लाय केली तरी चालेल. तो ही फॉर्म्युला बेस्ड मेथड केली तरी सुद्धा तुमचा आन्सर बरोबर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2A. तर हा आहे लिव्हरचा क्वेश्चन. सो वापस क्वेश्चन नंबर 2 मध्ये आयदर लिव्हरवर थेरी येऊ शकतो किंवा न्यूमेरिकल पण येऊ शकतो. तर हा थेरी क्वेश्चन लास्ट एक्झामला आला होता. त्यामध्ये एक्सप्लेन लिव्हर, इट्स टाइप विथ नेट स्केच अँड ऍप्लिकेशन. सो लिव्हर काय असतो. लिव्हर इज अ रिजिड रॉड or bar is pivoted at a point called fulcrum and used to overcome a load by the application of small effort and to facilitate the application of effort in a desired direction. So basically liver मध्ये
तीन पार्ट्स आहेत. एक आहे फलक्रम, त्यानंतर लोड आणि लेंथ. आपल्याला लोड डब्ल्यू ने दिलेला आहे, पी म्हणजे एफर्ट अप्लाइड. सो अशा प्रकारे आपल्याला हा जो लिव्हर आहे तो ड्रॉ करायचा आहे. डब्ल्यू काय तुमचा लोड आहे आणि पी काय एफर्ट आहे. हा जो अँगल येईल 180 मायनस थिटा. त्यामध्ये मग एफर्ट आर्म लोड आर्म पण असतो, त्यासोबत त्याचं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पण असतं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे रेशो असतो. इट इज द रेशो ऑफ एफर्ट आर्म टू द लोड आर्म. एफर्ट आर्म टू द लोड आर्म म्हणजे पी बाय डब्ल्यू. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय येणार, पी डिवाइड बाय डब्ल्यू. सो लिव्हरचे तुम्हाला डेफिनेशन लिहायचे, त्यानंतर फिगर ड्रॉ करायचे आहे, त्याचे टाइप्स सांगितले आहेत. सो हे टाइप सगळे लिहा. लिव्हर विथ फलक्रम बिटवीन लोड अँड एफर्ट, लिव्हर विथ लोड बिटवीन फलक्रम अँड एफर्ट, लिव्हर विथ एफर्ट बिटवीन फलक्रम अँड लोड. म्हणजे फलक्रम, लोड आणि एफर्ट याला आपल्याला एक्सचेंज करत तीन टाइप लिहायचे. नंतर अँग्युलर, बेल क्रँक अँड वन आर्म लिव्हर. त्यातले ऍटलिस्ट 2-3 तर तुम्ही ड्रॉ करायला पाहिजे. आणि त्यासोबत ऍप्लिकेशन काय 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 आहे त्याचे. लिफ्टिंग साठी यूज होतो, त्याचबरोबर कटिंग, सेपरेटिंग, अप्लाइंग फोर्स. एव्हरीडे टूल्स मध्ये डोर हँडल्सला लिव्हर यूज केला जातो. त्याच्यानंतर बॉटल ओपनर्सला, इव्हन सम टाइप ऑफ फिशिंग रॉड्स आर एक्झाम्पल ऑफ लिव्हर्स यूज इन कॉमन हाऊसहोल्ड अँड रिक्रिएशनल आयटम्स. आणि त्यासोबत बायो मेकॅनिक्स मध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. कटिंग मध्ये काय काय आहे, टू कट, ग्रिप और ब्रेक अपार्ट मटेरियल्स. सो याचे बेसिक तुम्हाला ऍप्लिकेशन हे मेन लिफ्टिंग, कटिंग, अप्लाइंग फोर्स, एव्हरीडे टूल्स अँड बायोमेकॅनिक्स. सो याच्यासोबत तुम्हाला आणखीन काही तुम्ही ऍड करू शकता. तो हा थिअरेटिकल क्वेश्चन आहे, त्यामध्ये फिगर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन होता, क्वेश्चन 2B. आता हा इसेंट्रिसिटीचा क्वेश्चन. तर इसेंट्रिसिटीच्या क्वेश्चन मध्ये बेसिकली आपल्याला 2-3 फॉर्म्युले आहेत. एक आहे आपला सिग्मा, सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला, तो म्हणजे सिग्मा टोटल इज इक्वल टू डायरेक्ट ट्रेस प्लस बेंडिंग ट्रेस. दॅट्स इट. हा मेन फॉर्म्युला आहे. यामध्ये मग डायरेक्ट ट्रेस काय असतो, पी बाय ए असतो. बेंडिंग ट्रेस काय असतो, एम वाय बाय आय असतो. सो तुम्ही डायरेक्टली पण असं करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप केलं तरी सुद्धा चालेल. आता क्वेश्चन काय बघूयात आपण. हॉलो सर्क्युलर कॉलम कॅरीज अ प्रोजेक्टिंग ब्रॅकेट which supports a load of 25 kilonewton. So P दिला आहे 25 kilonewton, that is 25 into 10⁻³ The distance between the axis of the column and the load is 500. So हा जो ऍक्सिस आहे आणि हा जो लोड आहे तो डिस्टन्स म्हणजे सेंटर पासून लोड पर्यंत डिस्टन्स जो असतो इसेंट्रिसिटी ई ची व्हॅल्यू दिली 500. नेक्स्ट, the inner diameter of the column is 0.8 times the outer diameter. So di is equal to 0.8 do. Inner is equal to 0.8 times outer. The column is made up of steel Fe200, that is SYT 200 Newton per mm square. कधी कधी तुम्हाला हा SYT डायरेक्टली दिला नसेल, असाच मेन्शन करतील Fe 200. त्याचा मीनिंग होतो की 200 Newton per mm square आहे आपला SYT. देन पुढे सांगितलं फॅक्टर ऑफ सेफ्टी इज 4. The column is to be designed on the basis of maximum tensile stress and compression is not the criteria of failure. Determine the dimension of the cross section of column. तर आपल्याला सगळ्यात आधी सिग्मा टी फाइंड करा. सिग्मा टी किती येणार, SYT अपॉन FS, दॅट इज 50 न्यूटन पर mm स्क्वेअर येईल. त्यानंतर एरिया फाइंड करा, π/4 आउटसाइड डायमीटर स्क्वेअर मायनस इनसाइड डायमीटर स्क्वेअर. इथे DI ची व्हॅल्यू टाकायची 0.8 DO टाकायची आहे. त्यानंतर DO कॉमन काढा बाहेर, तो DO स्क्वेअर कॉमन बाहेर निघला. त्यानंतर आतमध्ये राहिलं 1 मायनस 0.8 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते π/4 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 0.8 चा स्क्वेअर केला तर आन्सर येतं 0.2827 DO स्क्वेअर आउटर डायमीटर स्क्वेअर. इथे कॅल्क्युलेशन प्रॉपरली करायचे आहेत, असंच कॉमन बाहेर काढून. त्यानंतर इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया आय फाइंड करायचा आहे. π/64 DO पॉवर 4 मायनस DI पॉवर 4. त्यामध्ये वापस DI ची व्हॅल्यू 0.8 DO पॉवर 4, इथनं DO पॉवर 4 बाहेर काढायचा, 1 मायनस 0.8 चा पॉवर 4. हे पूर्ण कॅल्क्युलेशन मध्ये टाका तर DO च्या फॉर्म मध्ये आन्सर भेटेल 0.0289 DO पॉवर 4. देन y काय असणार, आउटर डायमीटर डिवाइड बाय 2 असणार. सो DO डिवाइड बाय 2. नंतर डायरेक्ट ट्रेस P बाय A, तो पण DO च्या फॉर्म मध्ये येणार. आपण फायनली DO फाइंड करणार आहे. देन सिग्मा P इज इक्वल टू my अपॉन I. यामध्ये पण सगळ्या व्हॅल्यू पुट करा. इथे सिम्प्लिफाय करून इथला DO आणि DO चा पॉवर 4 हे कॅन्सल होऊन DO चा पॉवर 3 राहील. बाकी सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथे आन्सर 215.657 into 10⁻6. त्यानंतर लास्ट फॉर्म्युला तुमचा काय आहे, तो आहे सिग्मा T इज इक्वल टू सिग्मा D प्लस सिग्मा B
यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करा. सिग्मा डी ची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे 88,432.96 अपॉन डी स्क्वेअर. सिग्मा बी ची व्हॅल्यू पुट केलेली आहे 215.657.104 into 10⁶ डीओ क्यूब मल्टिप्लाय बाय डीओ क्यूब करा. तर मग इथे डीओ क्यूब येईल, इथला एक डीओ क्यूब राहील फक्त, डिनॉमिनेटरचे 2 कॅन्सल होतील आणि इथला पूर्णपणे कॅन्सल होऊन फक्त व्हॅल्यू राहील इज इक्वल टू 0. त्यानंतर हे दोन्ही जे पार्ट्स आहेत राईट इज इक्वल टू 0 ने पाहिजे इथे फक्त एवढंच राहील. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला राईट हँड साइडची दोन्ही ज्या टर्म आहेत त्या लेफ्ट साइडला घेतल्या मी, तर मायनस झाल्या. नंतर कॅल्सी मध्ये मोड इक्वेशन आणि स्क्वेअर वाले इक्वेशन क्यूब वाले इक्वेशन यामध्ये ए ची व्हॅल्यू 50 टाकणार, तर इथं डीओ स्क्वेअर मिसिंग आहे तर 0 टाकणार. बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू 88,432.96 पुट करणार आणि डी ची व्हॅल्यू -215.657.104 into 10⁶ पुट करणार. तर तुम्हाला आन्सर भेटेल अप्रॉक्सिमेटली 166 आणि त्यातून डीआय काढा होईल 133.23. सो हा लास्ट एक्झामला क्वेश्चन आला होता. सो युनिट नंबर जर 1 बघितलं तर तुम्हाला 3 टाइपचे न्यूमेरिकल करायचे आहेत, क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट आणि इसेंट्रिसिटीचे. आणि बाकी थिअरी पार्ट केला तुम्ही तरी तुम्हाला ऍटलिस्ट कोणत्या तरी एका क्वेश्चन मध्ये पूर्ण अटेम्प्ट होऊन जाईल. त्यानंतर हा काय आहे, एक्सप्लेन द डिझाईन प्रोसिजर ऑफ फ्लेक्सिबल कपलिंग. सो याचं तुम्हाला बुक मध्ये डिझाईन प्रोसिजर म्हणजे फक्त फॉर्म्युले द्यायचे ते तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 3B. Compute diameter of the bolt for rigid coupling is used to transmit 20 kilowatt power at 720 rpm. So power दिला आहे, rpm n दिला आहे 270 rpm. There are 4 bolts. So number of bolts is equal to 4 and the pitch circle diameter that is d1 तो आहे 125 mm. The bolts are made up of steel 45 C8. SYT is equal to 380 Newton per mm square. Factor of safety दिला आहे 3. Assume bolts are finger tight in rimmed and ground holes. Permissible stress is taken as 0.577 times yield stress. म्हणजे shear stress दिला आहे 0.577 sigma yt. So sigma yt डिफाइन करा, syt आपण fs 380/3 will 126.67 and the tau is equal to 0.577 into 126.67. पहिल्याच क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिली होती. सो टाउ भेटला 73. सो पॉवरच्या फॉर्म्युला थ्रू टी फाइंड करा. पॉवर इज इक्वल टू 2.80/60 इथनं टी भेटेल. आणि कधी पण लक्षात ठेवा पॉवर मधून जो टी भेटतो त्याचं युनिट असतं न्यूटन मीटर, बट आपल्याला पाहिजे असतं न्यूटन mm. सो 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. टी मॅक्स इज इक्वल टू के इंटू टी. आता के ची आपल्याला इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही तर आपण काय करणार, त्याला 1 अझ्युम करणार. के ला काय करणार, 1 अझ्युम करणार. Take Ka is equal to 1. Okay. Then considering shearing of bolt, एक फॉर्म्युला लिहायचा आपल्याला tau b is equal to t max upon d1/2 divided by number of bolts into pi/4 into db square. यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करा, शिफ्ट सॉल्व्हचा यूज करा, डायरेक्टली db चा आन्सर भेटेल 4.137. किंवा स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं तरी सुद्धा तुम्हाला आन्सर भेटेल 4.137. आता यामध्ये हा जो युनिट आहे याच्यामध्ये शाफ्ट आहे, कीज आहे, कपलिंग आहे. ठीक आहे, डिफरंट टाइप्सचे कपलिंग आहे. तर मी सजेस्ट करेल जर तुम्ही शाफ्टचे न्यूमेरिकल केले आणि हे जे छोट्याले न्यूमेरिकल आहेत जे फक्त PYQ मध्ये आलेले ते न्यूमेरिकल करून ठेवा. पण जास्त की आणि कपलिंगचे न्यूमेरिकलला जास्त टाइम देऊ नका. त्याऐवजी शाफ्टचे न्यूमेरिकल करा आणि बाकी थेअरी केली तर ते बेटर राहील. कारण यामध्ये भरपूर सारे फॉर्म्युलेज आहेत, भरपूर टाइपचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग कीज विथ सुटेबल स्केचेस. आता हा थेअरी क्वेश्चन येणार, त्यामध्ये कीजचा क्वेश्चन आलेला आहे. संक की, सॅडल की, केनेडी की. तर यामध्ये तुम्हाला हे पूर्ण मेन्शन करायचं आहे. द संक की काय आहे, संक कीज आर प्रोव्हाइडेड हाफ इन द कीवे ऑफ द शाफ्ट अँड हाफ इन द कीवे ऑफ द हब. म्हणजे हाफ शाफ्ट मध्ये आहे, हाफ हब मध्ये आहे. और बॉस ऑफ द पुली दिस स्टँडर्ड ऑफ की अँड मे बी आयदर रेक्टँग्युलर ऑर स्क्वेअर. तर इथे जर बघितलं आपण पहिला हा तो काय आहे, स्क्वेअर आहे, ज्याच्या सर्व डायमेन्शन सेम आहे. हा आहे रेक्टँग्युलर. सो डिफरंट टाइपच्या संक कीज आहे, रेक्टँग्युलर आहे, स्क्वेअर आहे, पॅरलल संक कीज आहे. त्याचबरोबर सॅडल की, यामध्ये पण 2 टाइपच्या कीज असतात, हॉलो आणि फ्लॅट. त्यानंतर केनेडी की. सो टाइप्स ऑफ की मध्ये जवळपास 5-6 टाइपचे कीज आहेत. तर तुम्हाला ऑलरेडी कोणत्याही बुक मध्ये PDF मध्ये तुम्हाला भेटून जातील. सो कीज वर थेरॉटिकल क्वेश्चन 100% असणार. आणि त्यानंतर लास्ट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे, हा दिसताना खूप खतरनाक दिसतो, बट जर तुम्ही सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर यामध्ये असं काही अवघड काही नाही.
The layout of an intermediate shaft of a gearbox supporting two spur gears B and C. So B आणि C हे जे दोन आहेत ते काय स्पर गिअर आहेत. The shaft is mounted on two bearings. हा जो मिडलचा दिसतोय तुम्हाला हा शाफ्ट आहे. ए च्या ठिकाणी एक बेअरिंग आहे, डी च्या ठिकाणी एक बेअरिंग आहे. म्हणजे स्टार्ट पॉइंट एंड पॉइंटला बेअरिंग आहे, मिडलला काय स्पर गिअर आहे. ठीक आहे. The pitch circle diameter of the gear B and C are 900 and 600. So B DB आहे 900, DC आहे 600. The material of the shaft is SUT दिला आहे, SYT दिला आहे. ओके. फॅक्टर KB आणि KT दिलेला आहे. KB आणि KT काय असतो? Combined shock and fatigue factor for bending, that is KB, and combined shock and fatigue factor for torsion, that is KT. सो ASME कोड नुसार म्हणजे अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स, सो त्यांच्या कोड नुसार आपल्याला किती घ्यायचं, केबी घ्यायचं 1.5, केटी घ्यायचं 2. जर क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलेलं नसेल केबी आणि केटी तर त्याला अज्युम 1 करायचं. डिटरमाइन द शाफ्ट डायमीटर युजिंग ASME कोड. Assume the gears are connected to the shaft by means of keys, thus permissible shear stress is 103.95. तर आता ASME कोड साठी आपल्याला जसा टाऊ परमिसिबल दिलेला आहे याच्यापेक्षा जास्त नको, जो आपण फाइंड करणार आहे तो याच्यापेक्षा जर 103 पेक्षा जास्त असेल तर आपण 103 यूज करणार, त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर जो आला तो यूज करणार. तर ASME कोड साठी दोन फॉर्म्युला आहेत, एक आहे SUT चा, एक आहे SYT चा. तर पहिला फॉर्म्युला टाऊ इज इक्वल टू 0.75 इंटू 0.18 SUT, याचा आन्सर आहे 103.95. दुसरा फॉर्म्युला आहे 0.75 इंटू 0.3 SYT, याचा पण आन्सर सेम येत आहे 103.95. आणि या दोन मधील जो छोटा आहे, जी स्मॉलर व्हॅल्यू आहे ती आपल्याला घ्यायची असते, बट इथे लकीली दोन्ही सेम आलेले आहेत तर आपण तेच घेणार. त्यानंतर टॉर्क ऑन द शाफ्ट, आता इथे प्रॉपरली लक्ष द्या. टॉर्क ऑन द शाफ्ट काय, टी इज इक्वल टू, आता याच्यामध्ये एक टँजेन्शियल असतो आणि एक रेडियल असतो. ठीक आहे. सो 4421 जो आहे तो कसा आहे, तो टँजेन्शियल आहे आणि 1609 काय आहे, रेडियल आहे. सो टँजेन्शियलची व्हॅल्यू घ्यायची 4421. इन शॉर्ट जो बी पॉइंटचा जो आहे मोठा स्पर गिअर आहे त्याचा जो होरिझॉन्टल फोर्स आहे किंवा लोड आहे तो घ्यायचा आपल्याला 4421 इंटू 900/2, म्हणजे ही जी डायमीटर आहे स्पर गिअर DB 900/2, तो आला 1989.4 इंटू 10³ न्यूटन MM मध्ये. हा काय आहे, न्यूटन MM मध्ये आहे. ओके, डायमीटर MM मध्ये आहे, हा जो लोड आहे तो न्यूटन मध्ये आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला दोन डायग्राम ड्रॉ करायची होती, एक आहे व्हर्टिकल साठी, व्हर्टिकल लोडिंग साठी, एक आहे हॉरिझॉन्टल लोडिंग साठी. फर्स्ट जी डायग्राम आहे ती व्हर्टिकल लोडिंग साठी. ती कशी असणार, आता जर आपण बघितलं तर बी पॉइंटला 1609 हा डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स आहे. त्यानंतर सी पॉइंटला 6631 6631 हा अपवर्ड आहे. तर रिमेनिंग जे दोन आहेत जनरली आपण रिएक्शन हे अपवर्ड देत असतो, बट ऑलरेडी डाऊन साइडने खूप मोठा फोर्स आहे तर आपण दोन्ही रिएक्शन कशा दिल्या आहे, डाऊनवर्ड दिलेले आहेत. RAV म्हणजेच काय, रिएक्शन ऍट ए फॉर व्हर्टिकल लोडिंग, RDB म्हणजे रिएक्शन ऍट डी फॉर व्हर्टिकल लोडिंग. इथे मोमेंट घ्यायचा आहे, मोमेंट म्हणजे असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो जर मी ए पॉइंटला मोमेंट घेत आहे तर मी मोमेंट कसं घेणार, क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईजला दोन फोर्स आहेत, 1609 इंटू 900 RDB इंटू 2700, आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये हा सी वाला फोर्स आहे दॅट इज 6631.5 इंटू 1800. ते पूर्ण कॅल्सी मध्ये टाका, तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटेल RDB इज इक्वल टू 3884.66 न्यूटन. त्यानंतर समेशन FY करा. समेशन FY म्हणजे काय, वाय ऍक्सिस वरील सर्व फोर्सेस अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोन्ही म्हणून. तर मी इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह न यूज करता डायरेक्टली यूज करतोय अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड. सो अपवर्ड फोर्स मध्ये एकच आहे 6631.5, डाऊनवर्ड मध्ये तीन फोर्स आहेत RAV 1609 RDB. यामध्ये RDB ची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला RAV भेटेल 1137.83. त्यानंतर मोमेंट फाइंड करायचे आहे. आता आपण हे जे सगळं करतोय हे कशासाठी करतोय, मोमेंट फाइंड करण्यासाठी. सो मोमेंट ऍट ए आणि मोमेंट ऍट डी, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट 0 असतो मोमेंट. सो मोमेंट ऍट बी काढायचा आहे, तुम्ही फक्त लेफ्ट साइड कन्सिडर करतोय. सो RAV इंटू 900 मायनस मध्ये कारण की अँटी क्लॉकवाईज आहे. सो -1137 म्हणजे RAV इंटू बी पॉइंटला काढतोय तर डिस्टन्स आहे 900, तर त्या आन्सरला -1024.05 इंटू 10³ सिमिलर फॉर सी पॉइंट RAV इंटू 1800 मायनस मध्ये आणि -1609 इंटू 900, त्याचा आन्सर येईल -3496.2 इंटू 10³
हा झाला आपला व्हर्टिकल लोडिंगचा. त्यानंतर मग होरिझॉन्टल लोडिंग. होरिझॉन्टल लोडिंग मध्ये काय काय आहे, वापस ए ला एक रिएक्शन असणार, डी ला एक रिएक्शन असणार, नंतर इथे आहे 2413 आणि इथे आहे 1609. सॉरी, होरिझॉन्टल करतोय ना आपण, 4421 आणि 2413. सो 4421 आणि 2413 आहे. आता यामध्ये प्रॉपरली तुम्हाला लक्ष द्यायचंय, हा जो 4421 आहे हा पुढे चालला आहे डाऊन साइडला चाललाय, म्हणून तो आला आहे डाऊनवर्ड. आणि हा जो 2413 आहे तो अप साइड चाललाय, होरिझॉन्टलच्या अप साइडला. ठीक आहे. सो 2413.67 हा अप मध्ये दाखवलाय. वापस सेम प्रोसिजर करायची. मोमेंट ऍट ए घ्या, तिथून तुम्हाला आरडीएच भेटेल. समेशन एफ वाय करा, तिथून तुम्हाला आरएच भेटेल. वापस मोमेंट ऍट बी होरिझॉन्टल काढा, मोमेंट ऍट सी होरिझॉन्टल काढा. त्यानंतर 4 मोमेंट भेटले तुम्हाला. बी पॉइंटचा व्हर्टिकल, बी पॉइंटचा होरिझॉन्टल, सी पॉइंटचा व्हर्टिकल मोमेंट, सी पॉइंटचा होरिझॉन्टल मोमेंट. तर नेट मोमेंट फाइंड करायचा आहे. दॅट इज एमबी इज इक्वल टू अंडर रूट एमबी बी, म्हणजे बी पॉइंटचा व्हर्टिकल मोमेंटचा स्क्वेअर प्लस बी पॉइंटचा होरिझॉन्टल मोमेंटचा स्क्वेअर. त्याचा आन्सर येईल 2183.5 इंटू 10⁻3. सिमिलरली फॉर सी 3498.32 इंटू 10⁻3 येईल आन्सर. ह्या दोन मधील जे मॅक्सिमम मोमेंट आहे ते आपलं फायनल आन्सर एम इज इक्वल टू 3498.32 इंटू 10⁻3. लास्ट स्टेप करायची आपल्याला, टीई इक्विव्हॅलंट टॉर्क फाइंड करायचा आहे. दॅट इज अंडर रूट ऑफ केबीएम ब्रॅकेट स्क्वेअर प्लस केटीटी ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामध्ये व्हॅल्यू सगळ्या पुट करा. केबीची व्हॅल्यू 1.5 आहे, केटीची व्हॅल्यू 2 आहे, 2.0 म्हणजेच 2 आहे. अँड कॅल्क्युलेटर मध्ये पूर्ण आन्सर पुट करा, सगळ्या व्हॅल्यूज, तुम्हाला डायरेक्टली फायनल आन्सर भेटेल 6585.42 इंटू 10⁻3. अँड लास्टचा फॉर्म्युला टाउ मॅक्स इज इक्वल टू 16 अपॉन पाय डी क्यू. यामध्ये टाऊ ऑलरेडी माहिती आहे, टी आपण आता फाइंड केलंय, त्यावरून डायमीटर फाइंड करायचं. सो डायमीटरची व्हॅल्यू 68.59, दॅट इज 69 mm. आता याचे जे शाफ्टचे जे एक्झाम्पल आहे ते थोडेसे लेंदी आहेत जर तुम्हाला मोमेंट दिलेला नसेल तर. सो याचे 2-3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत, ते प्रॉपरली करा. थोडीशी प्रॅक्टिस जास्त करा, कारण की याला टाइम भरपूर लागतो. सो दॅट्स इट. हा होता आपला इनसेम 2024 चा पेपरचं सोल्युशन. सो आय होप याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. सो मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारे बेनिफिट होतोय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.